What are the prices? हेलो फ्रेंड्स अँड वेलकम टू माय चॅनल. तर हा जो व्लॉग आहे हा ब्रुक्सचा व्लॉग आहे. आम्ही ब्रुक्समध्ये 2 दिवस कुठे कुठे फिरलो आणि काय काय केलं त्याबद्दल. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजचा आहे डे 1. आम्ही इव्हनिंगला ब्रुक्सला पोचलो आहे आणि आता प्लॅन आहे की छानसं एक रेस्टॉरंटमध्ये जायचं, इंडियन रेस्टॉरंट, आणि तिथे डिनर करायचा. येस, हा रात्रीचा शॉट आहे. साधारण 7:30-8 वाजता मी निघालो आहे. समर टाईम असल्यामुळे इथे खूपच उजेड आहे आणि हा जो शॉट आहे तो साधारण 10-10:30चा शॉट आहे. तर इथे समरमध्ये असंच वेदर असतं, खूप छान असतं आणि खूप लाईव्हली असतं. काय माहित नाही. आता वाजलेत किती? 10:30-11:15 पण ओपन राहत आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 2 ऑफ बेल्जियम आणि आम्ही परत तिथे चाललो आहे कारण की आम्हाला आता करायचं आहे ब्रेकफास्ट. आणि आम्ही सेंटरच्या जवळ राहिल्यामुळे हा आमच्यासाठी खूप एक प्लस पॉईंट आहे. आणि आता मी तुम्हाला घेऊन चालली आहे ब्रेकफास्टसाठी. आम्ही आता चेक करतोय, सर्च करतोय ते काय काय ऑप्शन्स आहेत. तर आता पोचलोय आम्ही. हा इथेच करूया. आता आपण करणार आहोत मस्तपैकी ब्रेकफास्ट असा छानशा अशा लोकेशनला. ओके, यांच्याकडे ब्रेकफास्ट मिळणार राईट? देन वी कॅन चेक इट. Hello, what are the prices? 70 euros For 5 people maximum. Okay. Half an hour. And half an hour, and what places you will? All this part of the city, the most interesting part. Okay, Yes. thank you so much. You're welcome. Yeah, I think it's good. आणि पॅनकेक वगैरे पॅनकेक इथेच घेऊया. वॅफल्स पण आहे. इथं कॉफी वगैरे ऑफकोर्स ब्रुक्सला आला आणि पॅनकेक्स ट्राय नाही केलं आणि वॅफल्स ट्राय नाही केलं असं तर होऊ नाही शकत. मग आम्ही ही प्लेस चॉईस केली. आता आमची कॉफी आलेली आहे आणि आता आम्ही मागवला आहे छानसा ब्रेकफास्ट. जे पप्पांना क्रोकेट भेटलेलं आहे ते वडापाव बनवतात आणि खातात. आणि आई ते जॅम ब्रेड खाते, नाही बटर ब्रेड खाते. नाही, खरंच खूप छान होतं हे रेस्टॉरंट. तर तुम्ही आलात ब्रुक्सला तर हे नक्की ट्राय करा. सेंटरच्या अगदी समोर आहे. तर मी विचार करू होती कालपासून की काय प्लेस आहे, तर म्हटलं एकदा आतमध्ये जाऊन चेकच करूया. हे काय आहे? हिस्टोरियम ब्रुक्स एक्सपिरियन्स गोल्डन एज ऑफ ब्रुक्स. ओ वाव, आतमध्ये छोटी ट्रेन पण आहे. क्यूट. हा कोण आहे? तर आज जाऊन बघितलं तर इथे त्यांचं एक हिस्टॉरिकली ब्रुक्स कसं आहे ते सगळं दाखवतात आणि त्यांचा एक 4D का आय थिंक 5Dचा एक एक्सपिरियन्स पण आहे. आम्ही ते काय केलं नाही. आम्ही आमच्या पॅरेंट्सला सांगितलं की तुम्ही हे बघा. सो इथे ते बघतायत. अँड देन फायनली आमची हॉर्स राईड. खरंच इंडियाची आम्हाला आठवण आली. जे आपण मुंबईला टांगा फिरवतो तसं इथे ही लोक ब्रुक्समध्ये सगळ्या फेमस प्लेसेसच्या इथे ते लोक असं फिरवतात. खूप बेस्ट आहे. मी तर म्हणेन की तुम्ही ब्रुक्सला गेला तर ती बस आणि ह्याच्यापेक्षा मी तरी प्रेफर केलं हे. तर तुम्हीसुद्धा जर फिरणार असाल तर पॅरेंट्ससोबत तर ही राईड नक्की ट्राय करा. 70 युरोज घेतात 5 पीपलसाठी. तर खूप छान आहे. ओके, बोर्डनी 5 किलोमीटर.
द्यायला पाहिजे. म्हणजे 90 रुपयाची रेट आहे कॅन. Oh. Inside you'll find the marble statue. They represent the end of the world. Oh, okay. And the right side in the corner, smallest bridge in town. Bonifacius or Love. Huh? Left hospital. Yeah. It was a hospital from the 13th to the 20th century. Now it is a museum with paintings of Hans Memling. Okay. हे हॉस्पिटल होतं 1300 सेंचुरी. क्या आहे की नाही व्यवस्थित? खुर्चीवर स्टूलावर काय चालू झालं बघा. 1:15 सांगितलं, 1:15 चालू झालं तो. Burg Square. Ah. That's the square where Bruges was found in the 9th century. In front of us, the white building is the old palace of people from Bruges still get married. ही वाली जी आहे ती यांची सिटी टूर आहे. ही पण एक ऑप्शन आहे राईडसाठी. ही वाली. इथे मस्त शॉप्स आहेत आणि आता आपण ऑलमोस्ट पोचलोय. आता हॉर्स राईड नंतर आम्ही जाणार आहोत मस्त वॉकिंग करायला. सेंट जेम्स चर्चला आलोय. आता बघूया आतून हे चर्च कसं दिसतं. मी तुम्हाला तिथे घेऊन चालते. सो दिस कम्स टू अन एंड ऑफ अवर ट्रिप. ही 2 नाईट्स आणि 3 डेजची ट्रिप होती. येताना आम्ही केंटला हॉल्ट घेतला, तिकडे सिटी सेंटर बघितलं. हा तुम्हाला जो व्हिडिओ दिसतो आहे तो सिटी सेंटरचाच आहे. हॉल्ट घेण्याचं कारण फक्त कारण की केंट थोडंसं बघून होईल. जस्ट 2-3 आवर्स आम्ही तिकडे होतो. छानपैकी तिकडे लंच केला इंडियन रेस्टॉरंटमध्ये, जे सिटी सेंटरच्या अगदी बाजूला होतं, आणि मग आम्ही रिटर्न आलो. तर असा होता हा छानसा असा बेल्जियमचा व्हिडिओ. मी रूम टूरचा व्हिडिओसुद्धा टाकला आहे, तर तो नक्की बघा इन केस बघितला नसेल तर. आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, काही सजेशन्स असेल, फीडबॅक असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. बाय बाय.